सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। जपाकुसुमसङ्काशौ मदघूर्णितलोचनौ जगतः पितरौ वन्दे भैरवी भैरवात्मकौ। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. दर सोमवारी रात्री 8 वाजता आपण सौंदर्य लहरीच्या काही भागांचा अभ्यास करतो आहे. सौंदर्य लहरी हे आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी रचलेलं एक अतिशय वेगळं स्तोत्र आहे. वेगळं अशा अर्थाने की बाकीची सगळी स्तोत्र ही निष्काम भावनेने रचलेली आहेत, पण हे स्तोत्र मात्र सकाम आहे. याच्यामध्ये काहीतरी प्राप्ती आहे, काहीतरी मिळवायचं आहे. अगदी शत्रुचिंता असेल, ऋणचिंता असेल, संतती संपत्ती प्राप्ती असेल, राज्यप्राप्ती, ऐश्वर, या सगळ्यासाठी काहीतरी मागणं मागितले. त्यामुळे ह्याच्यातले 101 श्लोक आहेत ते काहीतरी म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये कामना आहे, काहीतरी इच्छा आहे आणि ती कशी पूर्ण करायची ह्याचे काही नियमही आहेत. याची काही त्याचे एक आचारही दिलेले आहेत की कशी आराधना करायची, कोणत्या धातूच्या पत्र्यावर ते कोणतं चित्र, म्हणजे जसं आपलं श्रीयंत्र आहे, श्रीचक्र आहे, तशी वेगवेगळ्या आकृती दिल्या आहेत आणि त्यांना कुठला वेगळा नैवेद्य दाखवायचा आहे, किती वेळा त्याचा जप करायचा, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या अर्थाने हे थोडंसं वेगळं तंत्रशास्त्रावर आधारित असं हे स्तोत्र आहे. पण याच्यातलं पहिले 41 श्लोक झालेत की ज्याच्यामध्ये तंत्रशास्त्र म्हणजे प्राबल्याने होतं किंवा प्रामुख्याने तंत्रशास्त्र ज्याच्यामध्ये होतं, असे 41 श्लोक आपले बघून झालेत. मागच्या 10 भागामध्ये आपण ह्या 41 श्लोकांचा सविस्तर अभ्यास केला आहे. आता ह्याच्या पुढचे 42व्या श्लोकापासून पुढचे 60 श्लोक म्हणजे 101 श्लोकापर्यंत हे मात्र स्वतः जगद्गुरू शंकराचार्यांनी रचलेले असे श्लोक आहेत. पहिले आहेत ते असं म्हणतात की ते साक्षात शिवशंकरांनी रचलेले असावेत, ते आचार्यांना मिळाले आणि पुढच्या श्लोकरचना त्यांनी केली आहे. पण आता 42व्या श्लोकामधनं आचार्यांची प्रतिभा काय आहे आणि ती महात्रिपुर सुंदरी कशी आहे आणि जे आपण ह्याला सौंदर्य लहरी हे नाव दिलं आहे ते कशामुळे मिळाले आहे, नक्की या सौंदर्य लहरी म्हणजे कोणत्या सौंदर्य लहरी आहेत आणि ह्याचा नेमका कुठे उल्लेख आढळतो का या स्तोत्रामध्ये, हे सुद्धा आजच्या काही भागामध्ये आपण बघणार आहोत. कारण आता आणखीन म्हणजे त्या प्रतिभेला बहर आलेला आहे. त्यामुळे आता आचार्य काय म्हणतात आणि त्या त्रिपुर सुंदरीचं अगदी केशापासनं नखापर्यंत वर्णन केलेलं आहे. असं त्याची ही एक पद्धतच आहे. आराधनेच्या अनेक पद्धती आहेत. पायापासनं मस्तकापर्यंत अशी एक पद्धत आहे आणि मस्तकापासून पायापर्यंत अशी एक पद्धत आहे. आता इथे आचार्यांनी ती दुसरी पद्धत म्हणजे मस्तकापासनं पायापर्यंत तिच्या एकेका अवयवाचं इतकं सुरेख वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्थात ती स्वतः महात्रिपुर सुंदरी आहे.
महात्रिपुर सुंदरी. म्हणजे ह्या जगामध्ये जिथे जिथे तुम्हाला सौंदर्य आढळेल, अगदी गुलाबाच्या फुलावर दवबिंदू पडलेत, ते गुलाबाचं फूल किती टवटवीत दिसतं, एखादं रंगीबेरंगी फुलपाखरू किती सुंदर दिसतं, एखादी खारुताई कशी तुरुतुरू जाते त्याच्यातलं सौंदर्य, पानांचं फुलांचं भव्यतेचं सौंदर्य, विशालतेचं सौंदर्य, गंभीरतेचं सुद्धा सौंदर्य आहे. अशा अनेक किंवा माधुर्याचं एक सौंदर्य आहे. माधुर्य हा जरी रसनेचा विषय असला तरी माधुर्य पण आपण ह्याच्यात बघणार आहोत. आणि सौंदर्य हा चक्षुचा विषय आहे. हे सगळं बघणार आहोत. आणि या सगळं सौंदर्य प्रदान करणारी ही स्वतः महात्रिपुर सुंदरी किती सुंदर असेल बरं. आणि तिचं वर्णन करताना आता आचार्य काय म्हणतात ते 42व्या श्लोकापासून आपण साधारण प्रत्येक भागामध्ये 6 श्लोक घेऊया असं आत्ता तरी मी ठरवले. बघूया, एखाद्या श्लोकाबद्दल अधिक विस्ताराने बोलावं लागेल, एखाद्या श्लोकामध्ये त्रोटकतेने बोलता येईल, असंही काही झालं तर पुढे मागे होईल. पण आत्ता तरी आपण आजच्या भागामध्ये शक्यतो 6 श्लोक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जसं मी म्हटलं, सुरुवात वरून खाली करायची. तर आता तिच्या मस्तकावर, मस्तक म्हणजे अजून केसापर्यंत आलोच नाही होत, अजून तिचं मुकुट किती सुंदर आहेत हे सुरुवात आपण बघणार आहोत. मुकुटापासनं तिच्या पायाच्या नखापर्यंत असं हे सौंदर्याचं वर्णन आचार्यांच्या भाषेत काय आहे ते नेमकं आता बघणार आहोत. सुरुवात करूया. श्लोक 42 आहे. एखाद्या वेळेस आकडे पुढे मागे होतील तुमच्या माझ्या पुस्तकामध्ये, पण समजून घ्या तेवढं. 42वा श्लोक आहे आणि त्याच्यात तिच्या किरीटाचं वर्णन केलेलं आहे. बघूया तरी काय म्हणतात आचार्य. आचार्य म्हणतात, गतैर्माणिक्यत्वं गगनमणिभिस्सान्द्रघटितं किरीटं ते हैमं हिमगिरिसुते कीर्तयति यः सनीळे यच्छायाच्छुरणशबलं चन्द्रशकलं धनुष्यौनासीरं किमिति न निबध्नाति घिषणाम्. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कसे अर्थात आता ती त्रिपुर सुंदरी आहे, ती सगळ्याची स्वामिनी आहे, ती जगदंबा आहे. त्यामुळे तिच्या मुकुटामध्ये काही कमी आहे का हो, कशाची कमतरता आहे का ना. तिला सगळी समृद्ध तीच आहे, सुंदर तीच आहे, शक्तिमान तीच आहे. आता तिच्या किरीटाचं, आता आचार्यांना प्रश्न पडला आहे की आई जगज्जननी तुझ्या किरीटाचं, तुझ्या मुकुटाचं वर्णन मी काय करू. आता आपण म्हणजे मानवनिर्मित समजा मुकुट घडवायचा झाला तर आपण उत्तमातली उत्तम रत्न आणू ना, हिरे माणिक पाचू, अगदी बेस्ट क्वालिटी आपण ज्याला म्हणतो तशी आपण आणू. पण हिला काय कमी आहो, हिच्या मुकुटामध्ये असे हिरे माणिक पाचू नाहीच आहेत. तर असं म्हटलेलं आहे की जणू काही 12 महिन्याचे जे 12 आदित्य आहेत त्या आदित्याने रत्नाचं रूप घेतलं आणि ते तुझ्या मुकुटावर दाटीवाटीने जळवलेत. कुठे शब्द आलाय दाटीवाटीने, सांद्रघटितम. गतैर्माणिक्यत्वं गगनमणिभिः. गगनमणी म्हणजे कोण आहे, गगन किंवा वासरमणी ज्याला म्हणतात, तो सूर्य आहे, तो आदित्य. अशा ह्या 12 आदित्याने सांद्रघटितम, ते दाटीवाटीने आलेत. पण तिथे अगदी त्यांची अहमहमिका चालली आहे की मला ह्या मुकुटावर बसायचा मान मिळू देत. ही सगळी कल्पना आहे. अर्थातच कल्पना असली तरी बघा ना, 12 आदित्य त्यांनी रत्नाचं रूप घेतलं. कुठे, कशासाठी, हिच्या मुकुटावर आरूढ होण्यासाठी. असे हे 12 आदित्य रत्नांचं रूप घेऊन दाटीवाटीने हिच्या मुकुटावर जळवले आहेत. तुझा हा मुकुट असा काही भेसळीचा आहे का, त्याच्यामध्ये काही इतर मिसळायची गरज आहे का. अहो शुद्ध हेमाचा आहे, शुद्ध सोन्याचा आहे. आणि इथे म्हणले किरीटंते हैमम. हैम म्हणजे प्युअर सोनाचं आहे. अगदी आपण काय त्याची सोन्याची जी सर्वोच्च कस असतो तो सगळा तिच्या शुद्ध सोन्याचा तिचा मुकुट आहे. आणि तू कोण आहेस, हिमगिरी सुते. हे नगाधिराजाची तनया तू आहेस. आणि तू हे त्रिपुर सुंदरी, जो कोणी इथे म्हटलेलं आहे
कीर्तयती हा, जो कोणी या मुकुटाचं वर्णन करायला प्रवृत्त होईल तो काय करेल, या मुकुटाचं वर्णन करायला जो प्रवृत्त होईल तो तुझ्या मुकुटावर दिसणाऱ्या धनुष्याकार चंद्रकोरीला पाहून त्याला वाटेल की हे इंद्रधनुष्य आहे का. त्याची अशी फसगत होईल की इंद्रधनुष्यच या मुकुटावर येऊन बसलं आहे का काय. बघा इथे काय म्हणलेलं आहे, सनीडेय छाया छुरणशबलम चंद्रशकलम. चंद्राचा एक तुकडा आहे का काय, किंवा धनुष्यौनासीरम, इंद्राचं धनुष्यच इथे आहे का काय असं त्याला. म्हणजे तुझ्या मुकुटाचं वर्णन करणंसुद्धा मला शक्य नाही आहे. जो कोणी त्या मुकुटाचं वर्णन करायला प्रवृत्त होईल त्याला वाटेल की हे जणू काही इंद्रधनुष्यच आहे का असं त्याला कल्पना. पण ही चंद्रकोर पण आहे ना तुझ्या मुकुटावर. कारण निळेय म्हणजे मुकुटाचं वर्तुळामध्ये बसवलेली विविध जातीची रत्नं आहेत. आपण आत्ताच पाहिलं ना, 12 आदित्यांनी 12 रत्नांची रूपं धारण केली आहेत. बरं 12 रत्नं तरी कुठली आहेत, अहो त्याच्यात माणिक आहे, पाचू आहे, नील आहे, हिरा आहे, वैडूर्य आहे, असे गोमेद आहेत. अशा सगळ्या रत्नांनी दाटीवाटी केलेली आहेत. कारण त्यांना त्या त्रिपुर सुंदरीवरच्या मुकुटावर स्थानापन्न व्हायचं होतं. असे हे सगळी विविध रंगाची रत्नं असल्यामुळे त्यांचे रंग अशी त्यांची प्रभा फाकली आहे. त्याच्यामध्ये लाल रंग आहे, पांढरा आहे, निळा आहे, हिरवा आहे, गुलाबी आहे. अशा सगळ्या त्या मुकुटावरची जी चंद्राची कोर आहे म्हणजे जणू काही विविध वर्णांनी विलसणारं हे जणू काही इंद्राचं धनुष्यच आहे असं जर का त्या कवीला वाटत असेल तर योग्यच आहे. अगदी बरोबर आहे, करेक्ट आहे की बरोबर त्या कवीला असंच वाटणार ना. कारण तुझी प्रभास, तुझा मुकुटच इतका तेजस्वी आहे त्यामुळे कोणालाही सहज वाटेल की हे इंद्रधनुष्यच उतरलं आहे का काय. बघा आता 12 आदित्य उतरले, चंद्राची कोर आहे, इंद्रधनुष्य म्हणजे आकाशातल्या सगळ्या रत्नांनी इथे गर्दी केली. आणि म्हणूनच शब्द वापरला आहे गगनमणिभिः. गगनातले मणी, मणी म्हणजे आपले साधे मणी नाही बघा, मणी म्हणजे रत्न, असे सगळे उतरलेत अशी आचार्यांची कल्पना आहे. मुकुटाचं वर्णन करताना अजून त्रिपुरसुंदरीचं वर्णन व्हायचंच आहे. सुरुवात मुकुटापासून केली, पण मुकुटाच उत्तमांगावर विराजमान असा मुकुट आहे. हा श्लोक असा आहे ना, या श्लोकामध्ये आचार्यांची प्रतिभा अगदी बहरलेली आहे. त्यामुळे ह्या श्लोकामध्ये सुंदरीच्या अलंकाराचं वर्णन करताना लक्षात घ्या, ह्याच्यातसुद्धा एक फार मोठी गंमत आहे. त्रिपुरसुंदरीच्या अलंकाराचं वर्णन करण्यासाठी आचार्यांनी वाङ्मयातले अलंकार वापरलेत. काय गोड कल्पना आहे ना. तिच्या अलंकाराचं वर्णन करण्यासाठी वाङ्मयात मराठी भाषेतले जे अलंकार आहेत म्हणजे उपमा आहे, उत्प्रेक्षा आहे, रूपक आहे, अपन्नुती आहे, संदेह आहे, अतिशयोक्ती आहे, हे सगळे अलंकार आचार्यांनी सढळ हाताने वापरलेत. कारण कमी चालणारच नाही हो तिला. कमी चालेल का, थोडं काहीतरी आपलं त्रोटक वृक्ष वर्णन केलेलं चालेल का. पण ती कोण आहे, या वाङ्मयालासुद्धा शक्ती देणारी ही वाणीची देवतासुद्धा तीच आहे. त्यामुळे तिच्या अलंकाराचं वर्णन करण्यासाठी हे साहित्यातले अलंकार वापरलेत. बघा ना, उपमा दिली आहे, उत्प्रेक्षा आहे, रूपक आहे, त्या 12 आदित्यांनी रत्नांचं रूप घेतलं आहे असं म्हटलेलं आहे. अतिशयोक्ती आहेच आहे, हे थोडं एक्झॅगरेशन आहे. पण आपल्या आराध्य दैवतेचं वर्णन करताना असं होतंच, थोडं झुकतं माप दिलंच जातं. त्यामुळे अतिशयोक्ती, संदेह आहे की अरे ही चंद्रकोर आहे का धनुष्य आहे असा प्रश्न पडावा. आणि धनुष्य साधं नाही आहे, पण रंगीत आहे, सगळ्या वर्णाने तिथे हजेरी लावलेली आहे. आणि म्हणून असा संदेह पडावा अशी स्थिती झालेली आहे कवीची इथे. अर्थातच आचार्यांची ही स्थिती आहे. त्यामुळे त्या अलंकाराबरोबर ह्या अलंकाराच्या छटासुद्धा आपल्याला ह्याच्यात पाहायला मिळत आहेत. बघा, हा पहिला श्लोक झाला आजच्या ह्याच्यातला मुकुटाचं वर्णन, किरीटाचं वर्णन. आता किरीट कुठे ठेवला आहे, किरीट आहे उत्तमांगावर, मस्तकावर. आणि मस्तकावर काय आहे,
तर काळेभोर असे घनदाट केस आहेत. बरं, ते कसे केस आहेत? हे त्रिपुर सुंदरीचे केस आहेत. आणि अशा या केसांनी काय करावं, आम्हाला काय करावं? तर आमच्या आयुष्यातला अंधकार सगळा धुवून काढावा. केस काळेभोर आहेत. काळा रंग हे अंधाराचं प्रतीक असतं, पण हिचे केस कसे आहेत बघूया आता आपण. काय म्हणतात आचार्य आधी बघूया, शब्दशः अर्थ बघूया आणि मग गुह्यार्थसुद्धा बघूया. धुनोत ध्वान्तन्नस्तलुत दलितेन्दीवरवनं घनस्निग्धश्लष्णं चिकुरनिकुरुम्बत्तव शिवे यदीयं सौरभ्यं सहजमुपलब्धुं सुमनसो वसन्त्यस्मिन्मन्ये वलमथनवाटी विटपिना. पहिला शब्द वापरला आहे आचार्यांनी, धुनोतु. धुनोतु म्हणजे धुवून टाकावा, काढून टाकावा. काय? ध्वांतम, हा जो अंधार आहे याचा नाश व्हायला पाहिजे. कुणाचा अंधार? आमच्या अज्ञानाचा अंधार. नस्तुलितम, नहा म्हणजे मी, नहा म्हणजे आम्ही, मी नाही आम्ही. आमच्या जो अज्ञानाचा अंधकार आहे हा हिने धुवून टाकावा. आता कसं आहे इथे पुढे बघूया आपण. आधी शब्दशः अर्थ बघूया. हे आई, जगत कल्याणकारिणी माते, तुझा हा केशपाश, केशपाशाला इथे सुंदर शब्द वापरला आहे, चिकुर निकुरुम बत्तव शिवे. चिकुर, हा केशपाश कसा आहे? दाट आहे, मोठा आहे, स्नेहयुक्त आहे आणि मृदू आहे. काय सुंदर एक एक शब्द वापरले आहेत. घन, घन तर तुम्हाला माहिती आहे, घन म्हणजे घनदाट म्हणतो ना आपण. केस असे पातळ नाही आहेत, घनदाट आहेत. बरं, स्निग्ध आहेत, सौम्य आहेत, असे अगदी हात लावायला इतके छान मृदू आहेत, स्निग्ध आहेत. आणि श्लक्ष्णम, त्याचं म्हटलेलं आहे श्लक्ष्णम म्हणजे सुगंधितसुद्धा आहेत आणि स्नेहयुक्त आहेत, मृदू आहेत. चिकुरनिकुरम बत्तव शिवे यदीयम सौरभ्यम. बरं, ते केस सुगंधित आहे, सुगंधित द्रव्याने तिने स्नान केलं असल्यामुळे ते सुगंधित आहेत. आधी पहिल्यांदा फक्त सांगितलं की आमच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार तू दूर करावा, आणि पुढे लगेच केसांचं वर्णन आहे. यदीयम सौरभ्यम सहजमुपलब्धुं समनसो. आणि त्याला म्हटलेलं आहे तुझा केशपाश असा मोठा आहे, दाट आहे, स्नेहयुक्त आहे, मृदू आहे. आणि त्याला उपमा कशाची देता येईल? उपमा कशाची देता येईल? तर विकसित झालेल्या नीलकमलांच्या वनाचीच बहुतेक त्याला उपमा देता येईल. कुठली आहेत नीलकमलं? सहजमुपलब्धुं सुमनसो. अशी नीलकमलं जी आहे त्याचीच उपमा त्याला देता येईल. असा तो अंधकार रूपी तिमिराचा नाश करणारा हो, असा ध्वांतम धुनोतू असं म्हटलेलं आहे. आणि तुझ्या बघा आता आणखीन, हे तर आपलं वर्णन झालं. माणसाला त्याचं सौंदर्य दिसतंय, पण आता त्याच्या पुढची पायरी आहे की तुझ्या केसांच्या या सुगंधित सौरभ्याचा लाभ घेण्यासाठी वलमथन. वलमथन म्हणजे वलाचा वध करणारा जो इंद्र आहे तो देखील मोहित होतो, आणि त्याच्या उपवनातील कल्पवृक्षांची फुलं जणू काही इथे तुझ्या वेणीच्या रूपाने एकत्रित आली असावीत असं मला वाटतंय. कुठे अर्थ आहे बघूया आपण आता. परत त्याची फोड करून बघूया, अक्षरांची शब्दांची फोड करून. वसंती अस्मिन मन्ये. अस्मिन म्हणजे ह्या तुझ्या केशसंभारामध्ये, वसंती म्हणजे वास करतात. कोण? वलमथन वाटी विटपिनाम. वलमथन म्हणजे इंद्र, आणि त्याची वाटी. वाटी म्हणजे आपली स्वयंपाकघरातली वाटी नाही बरं का. इथे वाटिका शब्द आपल्याला माहिती. वाटिका म्हणजे बगीचा, उपवन. आणि त्याच्यापेक्षा जे मोठं उपवन असतं त्याला वाटी म्हटलेलं आहे. बघा ना, पत्र आणि पत्रिका, देव आणि देविका, तसं वाटी आणि वाटिका. वाटी थोडी मोठी आहे आणि वाटिका थोडी लहान आहे. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की त्या इंद्राच्या वाटिकेमधल्या जी वृक्ष आहेत किंवा जी फुलं आहेत
कल्पवृक्षांची फुलं जी आहेत ती जणू काही तुझ्या वेणीच्या रूपाने इथे एकत्रित आलेली आहेत. वेगळी माळलेली फुलं नाहीत. तुझी जी वेणी आहे तीच जणू इतकी सुगंधित आहे, इतकी मऊ आहे, इतकी स्नेहयुक्त, इतकी घनदाट आहे की जणू काही ती फुलंच त्या वेणीच्या रूपाने एकत्रित आली असावीत असं अहम मन्ये, वसंती अस्मिन मन्ये, मला असं वाटतंय असं म्हटलेलं आहे. आता बघा इथे नहा म्हटलेलं आहे ना, धुनोंतध्वांतम नस. नहा म्हणजे आमचा अंधकार दूर करावा. आणि हे नहा हे वैकल्पिक रूप आहे बरं का. म्हणजे ज्या संस्कृत जाणकारांना लगेचच कळेल. अस्माकम नहा, अस्माकम वापरलं तरी चालतं आणि नहा वापरलं तरी चालतं, दोन्ही ऑप्शनल आहेत. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे धुनोतुध्वांतम, इथे धचा अनुप्रास पण साधलेला आहे. आणि धुनोतू म्हणजे धुवून टाकू दे आमचा जो अहंकार आहे, अज्ञान आहे, काय ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तू धुवून टाक. केसांचा संबंध आहे ना, म्हणून इथे शब्द वापरला आहे तो अज्ञानरूपी अंधकार सगळा धुवून टाक. आणि दलिते इंदीवर वने, आणि तुझ्यामध्ये त्या नीलकमळाचाच वास आहे असं मला तरी वाटते, असं आचार्य म्हणतात. केसांचं वर्णन झालं. कसा आहे तिचा केशसंभार, घनदाट आहे, स्निग्ध आहे, स्नेहयुक्त आहे, श्लक्ष्णम, श्लक्ष्णम म्हणजे सॉफ्ट आहे, मृदू आहे, अतिशय मृदू आहे असं तिचं वर्णन आहे. किरीटाचं बघितलं, केशसंभाराचं बघितलं. आता केशसंभार तो सुद्धा सुशोभित केला जातो ना. केशसंभार कशाने सुशोभित केला जातो? बाकी फुलं बिलं तर बघूच या आपण नंतर, केशरचना बघूया. पण आता पहिल्यांदा तो मुकुटाच्या खाली जो केशसंभार आहे, पहिल्यांदा काय दिसतं तर तिच्या भांगात भरलेला सिंदूर. तिने भांगामध्ये, कारण सौभाग्य लक्षण आहे ना, सिंदूर हे सौभाग्याचं लक्षण आहे. हा सिंदूर कसा आहे आणि त्याला काय उपमा दिली आचार्यांनी बघूया. मगाशी धुनोतू शब्द आला होता, आता तनोतू आला आहे. आणि जिथे तू म्हणजे जिथे तू येतो तेव्हा तो आज्ञार्थ तृतीय पुरुष एकवचन असतो. इथे धुनोतू म्हणजे धुवून टाकावा. इथे तनोतू म्हणजे काय येते बघूया आपण, की नक्षेमं तनोतू, मगाशी आमचा अंधकार दूर करावा, आता म्हटलेलं आहे आमचं कल्याण करावं. अंधकार दूर केला तरी तू आमचं कल्याण कर. तनोतु क्षेमं नस्तव, काय म्हटलेलं आहे, आमचं क्षेम ठेवतो, आमचं कल्याण होऊ दे, आम्ही खुशाल राहू दे, आम्ही आनंदी असो, अशी तिला आता मागणी केली. एक काढून टाकायचं आणि एक रुजवायचं असतं. नेहमीच ही गोष्ट लक्षात ठेवूया. एक काढून टाकायचं, अज्ञानाचा अंधकार काढून टाकला आहे आणि आमचं आता कल्याण कर. त्यामुळे धुनोतू आणि आता तनोतू आहे. बघूया श्लोक काय आहे. तनोतु क्षेमनस तव वदन सौंदर्य लहरी, परिवाह स्रोतस सरणिरिव सीमंत सरणिः, वहंती सिंदूरं प्रबल कबरी भारतिमिरत, द्विषां वृंदैर्बंदी कृतमिव नवीनार्क किरणम. एक एक शब्द असा वापरला ना, वेचून वापरलेला आहे. काय म्हटलेलं आहे आता ह्याच्यात, हा जो पहिला शब्द आला आहे सौंदर्य लहरी, या 44व्या श्लोकामध्ये जो काय असेल आकडा तो, ह्याच्यामध्ये शब्द आला आहे सौंदर्य लहरी, जे ह्या स्तोत्राचं नाव आहे. आता काय म्हणतात आचार्य, आधी बघूया शब्दशः अर्थ. आई जगज्जननी, तुझ्या मस्तकावरचा जो भांग आहे ना, हा जणू काही तुझ्या मुखकमलाच्या सौंदर्याचा तरंगयुक्त प्रवाह वाहत राहण्यासाठी तयार केलेला प्रवाह मार्ग किंवा पाठ काढला आहे तिथे, असं मला वाटतंय. आणि तू कशी आहेस, सीमंतिनी आहेस, सीमंत. आता इथे आणखीन बघणार आहोत. सीमंत, केसाच्या सीमा असतात. केस जेव्हा 2 भागामध्ये आपण विभाजन करतो, त्या सीमांचा जिथे अंत होतो त्या सीमांताला म्हटलेला आहे भांग. हा भांग आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो त्याला संस्कृतमध्ये सीमंत म्हटलेलं आहे. सीमंत. आणि म्हणून जिचा भांग उत्तम आहे. आता भांग उत्तम म्हणजे काय आहे बघूया आपण ते सुद्धा पुढे. पण जिचा भांग उत्तम आहे ती सीमंतिनी.
मराठीमध्ये आपण मुलींचं नाव अतिशय सुंदर आहे, सीमंतिनी. पण ही सीमंतिनी कशी आहे? जिचा भांग उत्तम आहे, म्हणजे तिचं आचरण, जिचं चारित्र्य उत्तम आहे, शील उत्तम आहे, ती सीमंतिनी असा त्याचा एक व्यवहारातला सुद्धा अर्थ आहे. सीमंतिनी फार गोड शब्द आहे. आता इथे सीमंत या केसांना 2 विभागामध्ये विभागणारा जो भांग आहे, त्याच्यामध्ये सुवासिनी सिंदूर भरतात ना, सिंदूर भरतात. असा सिंदूरयुक्त तुझा भांग पाहताना आचार्य म्हणतात, मला काय कल्पना सुचली, मला असं वाटते जणू काही पर्वताआडून उगवणाऱ्या बालरवीच्या किरणांचा जणू काही समूहच तिथे आहे आणि त्याच्यातनं हा केशरी सूर्य डोकावतोय. सिंदूर जिथे डोकावतोय ना, त्याच्या मागे आहेत ते काळेभोर केस आहेत. काळ्याभोर पर्वताच्या मागनं जसा सूर्य उगवताना आपल्याला दिसतो, तशी उपमा आचार्यांना इथे सुचली आहे. पण एवढीच इथे थांबले नाही आहेत आचार्य. आचार्य म्हणत आहेत एक फार वेगळी कल्पना आचार्यांनी इथे केलेली आहे, की बघा आता आपण समजून घेऊया, आधी ही उपमा समजून घेऊया आणि मग त्याच्यातलं सौंदर्य आणखीन अनुभवूया. सूर्य उगवला की सगळ्यांना आनंद होतो. सूर्य उगवला कारण सगळ्यांची कामं सुरू होतात, उत्साह येतो, ऊर्जा मिळते, प्रकाश मिळतो, सगळंच आपल्या एकूण सर्वसाधारण लोकांची कामं सुरू होतात. पण जे अज्ञानी आहेत, जे वाईट आहेत, अपप्रवृत्तींची जी लोकं आहेत किंवा एकूणच अज्ञानी लोकांना सूर्य उगवला की राग येतो. इथे म्हटलं आहे अंधाराला सुद्धा सूर्याचा फार राग येतो, कारण अंधार हा सूर्याचा शत्रू आहे ना. म्हणून तर सूर्याचं एक नाव आहे तमारी. तमाचा जो अरी आहे तो तमारी. अंधकाराला फार राग येतो सूर्य उगवला की, आणि म्हणून त्याचा शत्रू आहे सूर्य, त्याचा शत्रू आहे बरं का, अशी कल्पना केली आहे. आणि मग अंधकाराने काय ठरवलं की रोज हा सूर्य काय उगवतो आणि याला आता आपण बंदिस्तच करून टाकू, याला कारागृहातच टाकू, याला बंदिस्त करून टाकू. आणि म्हणून तुझ्या या केसांमध्ये जो भांग आहे त्याच्यामध्ये जो तू सिंदूर भरला आहेस, मला काय वाटतं आहे ह्या काळ्याभोर अंधकाराने जणू काही बालरवीला बंदिस्त करावं, जखडून टाकावं, तसा हा सिंदूर ह्या तुझ्या काळ्या केसांमध्ये शोभून दिसतोय. फार वेगळी कल्पना आहे. बघा तुझे केस कसे आहेत, तर आता वेगळी उपमा दिली आहे. तुझे केस अंधकारासारखे काळेभोर आहेत. मागच्या भागात काळेभोर म्हटलंच होतं, पण आता त्या सिंदूर जास्त खुलण्यासाठी त्या केसांना अंधकारासारखे काळेभोर असं म्हटलेलं आहे. आणि काय होतं, उगवणाऱ्या सूर्याचे किरण जसे अंधकाराचा नाश करतात, तर त्यामुळे सूर्यांच्या किरणाकडे तो केशसमूह शत्रुबुद्धीने पाहतो. समजतंय ना, पटतंय ना. कारण त्या अंधाराला राग येतो, हा काय सूर्य उगवतो आणि आम्हाला नाहीसं करतो, आणि म्हणून ते त्याच्याकडे शत्रुबुद्धीने पाहतायत. तसंच तुझ्या केशसंभाराने तो आरक्तवर्ण असलेल्या सूर्यबिंबाला, म्हणजे इथे सिंदूराला बंदिस्त करून ठेवलं आहे आणि म्हणून तो सिंदूर तुझ्या भांगामध्ये दिसतोय. पण त्यांना नाही आवडत, अंधकाराला सूर्य आवडत नाही. पण आम्हाला मात्र, आम्ही भक्त आहोत ना, आम्ही तुझे भाविक भक्त आहोत, आणि म्हणून भांगात भरलेला तो सिंदूर भक्तजनांना मात्र अतिशय आकर्षक वाटतोय. बघा काय म्हटलेलं आहे. आणि या जगात असं बघतोच ना, कितीही तुम्ही चांगले वागत असाल तरी काही शत्रू असतातच. इथे त्या सिंदूराला बंदिस्त केलं केसांनी, ही अर्थात कल्पना आहे, कवी कल्पना आहे. मात्र भक्तजनांना तो सिंदूर अतिशय आकृष्ट करतो, आकर्षक वाटतो. आणि एकूणच तुझा तो भांग काय, तुझे ते केस काय, तुझा तो सिंदूर काय, हे सीमंतिनी तू आमचं रक्षण कर, आमचं क्षेम कर. क्षेमकुशल असा शब्द आहे मराठीमध्ये. आमचं क्षेम कर म्हणजे आमचं कल्याण कर. अशी अतिशय सुंदरी तर आहेच आहे, सौंदर्य लहरी शब्द याच्यात आला आहे. अशी महात्रिपुर सुंदरी तिच्या भांगासहित, तिच्या सिंदुरासहित, तिचं जे सीमंतिनी रूप आहे, अशी सीमंतिनी आमचं रक्षण करावं. आणि खरंच आहे, भक्तांनी जर का त्या
ह्या भगवतीची आराधना केली तर अज्ञानरूपी अंधकार दूर होतो आणि मोक्षाचं साधन असलेल्या त्या ज्ञानाची प्राप्ती होते, अशी तिच्याकडे मागणी केली आहे, प्रार्थना केली आहे, याचना केलेली आहे. बघा, मुकुट पाहिला, केस पाहिले, सिंदूर पाहिला. आता बघूया, आता आपण हे जे केशसंभार होता तो पाहिला, पण आता हिचे काय आहेत, हिच्या ज्या केसांच्या अवखळ बटा आहेत ना, त्या चेहऱ्यावर येत आहेत. कारण तिचे केस आहेत कुरळ्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर झेपावत आहेत. त्यांना काय आचार्य उपमा देतात ते तरी बघूया. काय म्हणतात आचार्य? अरालय स्वाभाव्या दलिकलभसश्रीभिरलकैः परीतन्ते वक्त्रं परिहसति पङ्केरुहरुचिं दरस्मेरे यस्मिन् दशनरुचि किञ्चल्करुचिरे सुगन्धौ माद्यन्ति स्मरदहनचक्षुर्मधुलिहः. कुरळे केस आहेत. आता इथे म्हटलेलं आहे अराल म्हणजे कुटील. खरं तर वाईट अर्थ आहे. अरालचा अर्थ आहे कुटील, आणि कुटील लोक कशी असतात, वाकडी असतात ना. पण इथे चांगल्या अर्थाने आचार्यांनी घेतला आहे. अराल म्हणजे तुझे कुटील म्हणजे वाकडे केस, म्हणजे कुरळे केस. गोलाकार जे केस आहेत ना, कुरळे केस, इथे तो शब्द वापरला आहे. आणि अलकैही, अलक ह्याचा अर्थ आहे केस. त्यामुळे अलका हे जे मुलीचं नाव आपण ऐकतो नेहमी, तर अलका म्हणजे जिथे केस सुंदर आहे तिला अलका म्हटलं जातं. इथे म्हटलं आहे की तुझे सश्रीभिरलकैही, सश्रीभिही अलकैही, कसे केस आहेत तुझे? कुरळे केस आहेत. बघूया, आधी अर्थ वाचूया आणि मग त्याच्यातलं सौंदर्य काय. एक एक गोड शब्द वापरले. मधुलिह म्हटलेले. मधुलिह म्हणजे मधाचा आस्वाद घेणारा तो भ्रमर. आता भ्रमराची उपमा कुणाला दिली बघूया. आधी अर्थ बघूया. हे त्रिपुर सुंदरी माते, तुझ्या मस्तकावरचे केस आहेत ना, ते स्वभावतःच अराल म्हणजे कुरळेत. पहिलाच शब्द वापरले, अरालय स्वाभाव्यात, स्वाभाविकपणे, म्हणजे त्याला काही मुद्दाम काही करायला ट्रीटमेंट करावी लागली नाही आहे, स्वभावतःच कुरळे आहेत. अलिकलभरस श्रीभिरलकैही, आणि त्या काळ्याभोर कुरळ्या केसांची महिरप असणारे तुझे मुख नैसर्गिक कमळाला सुद्धा लाजवत आहेत. परीतन्ते वक्त्रम, वक्त्र म्हणजे चेहरा, आनन, तुझ्या चेहऱ्यावर जणू तुझे ते कुरळे केस असे झेपावत आहेत ना. मला काय वाटतंय सांगू का, की तुझं मुख आहे ते कमळाप्रमाणे आहे, आणि कमळ असल्यावर भुंगे येणारच की. कमळाच्या भोवती गुंजारव करत जसे भुंगे गोल फेरी मारतात, भ्रमण करतात, तसे तुझ्या या कुरळ्या केसांच्या बटा चेहऱ्यावर येत आहेत. ते मला वाटते की जणू काही ते भुंगे आहेत, आणि तुझा चेहरा म्हणजे कमळ आहे. काय म्हटलेलं आहे? परीतन्ते वक्त्रम परिहसती. आता इथे एक फार वेगळा शब्द वापरला आहे, परिहसती पङ्केरुहरुचिं. तुझा चेहरा कसा आहे, तुझं मुख कसं आहे? कमळासारखं आहे. पण एवढं म्हणून थांबत नाही आहेत आचार्य. कमळाचा सुद्धा उपहास होईल. कमळसुद्धा तुझ्यासमोर तिरस्कृत होईल. कमळाची शोभा, कमळाची प्रभा कमी पडेल, फिकी पडेल, असा तुझा चेहरा आहे. कमळाची उपमा देतात, पण इथे कमळसुद्धा लाजते. कमळसुद्धा म्हणते की हिच्या चेहऱ्यापेक्षा माझी शोभा काहीच नाही आहे. परिहसती, परिहस म्हणजे इथे उपहास या अर्थाने घेतलं आहे. तुच्छ आहे. कमळसुद्धा तुझ्या चेहऱ्यापुढे तुच्छ आहे, आणि त्या चेहऱ्यावर ज्या कुरळ्या केसांच्या बटा झेपावत आहेत ते जणू काही भुंगेत. आणि ते भुंगे कशासाठी आले आहेत? त्या आस्वाद घेण्यासाठी असं आलेले आहेत. आणि आता पुढे म्हटलेले आहे, तू स्मित करू लागलीस ना. आता हे तर झालं साध्या चेहऱ्याचं वर्णन. पण जेव्हा ती स्मितहास्य करते, तू स्मित करू लागलीस की तुझं मुखकमल किंचित विकसित होतं, तेव्हा तुझ्या दंतपंक्तीची कांती ही त्या कमलातल्या केसराप्रमाणे दिसते. काय म्हणतात बघा, मुखाला तर कमळाची उपमा दिलीच आहे,
पण तुझे दात जे आहेत अगदी किंचित, जेव्हा तू थोडं स्मितहास्य करतेस तेव्हा तुझे जे दात दिसतात ना, ते जणू काही कमळातलं केसर जे आहे ना, कमळातले जे पराग आहेत त्याच्याप्रमाणे ते दिसतात आणि त्याच्यामुळे तुझं मुख अधिकच सुंदर दिसतं. स्मयमान मुखी येते. स्मयमान स्मितहास्य करणारी ही जी महात्रिपुर सुंदरी आहे, तिचं मुख आहे ते कमळाप्रमाणे आहे. तिचे जे थोडेसे दात दिसत आहेत ते कमळातल्या केसराप्रमाणे आहेत आणि कुरळे केस आहेत ते भुंग्याप्रमाणे. झाली ना, परिपूर्ण कल्पना झाली ना. त्यामुळे तुझं मुख अधिकच सुंदर दिसतंय. आता हे झाले. आता बघा आणखीन उपमा काय दिली आहे. सुगंधौ माद्यंती स्मरदहन चक्षुर्मधुलिहा. आता या 3 चरणामध्ये तिच्या मुखकमलाचं, कुरळ्या केसाचं, दंतपंक्तीचं वर्णन करून त्यांना त्या उपमा दिल्यात. पण आता तिच्याबरोबर कोण आहे? अहो, तो शिवशंकर आहे ना. आणि त्याचेही 2 काळेभोर डोळे हिच्याकडे बघतायत. ते काळेभोर डोळे म्हणजे काय? तेही भुंगे आहेत. पण लक्षात घेऊया, ह्या कुरळ्या केसांच्या बटा होत्या ना, त्याला म्हटलेलं आहे बालभ्रमर, कलभ म्हटलेलं आहे. बघा इथे काय एक एक शब्द फार गोड वापरला आहे. कलभ ह्याचा खरा अगदी डिक्शनरीतला अर्थ आहे की हत्तीचं पिल्लू. कलभ म्हणजे हत्तीचं पिल्लू. पण हत्तीचं नाही, कुठल्याही प्राण्याचं जे पिल्लू असतं त्याला कलभ म्हणतात. आता हे जे केसाच्या बटा ज्या तुझ्या चेहऱ्यावर येत आहेत ती जणू भुंग्यांची छोटी छोटी पिल्लं आहेत, म्हणजे छोटे भुंगे आहेत. हे छोटे भुंगे नुसत्या त्या कमळावर गुंजारव करत आहेत. पण शंकराचे नेत्र कसे आहेत? ते 2 काळेभोर डोळे म्हणजे भुंगे आहेत. इथे म्हटलेलं आहे कुणाला सुगंधौ माद्यंती शब्द वापरला आहे. माद्यंती म्हणजे ज्याचं सेवन केल्यानंतर आनंद वाटतो. अशा तुझ्या चेहऱ्याचं म्हणजे मुखकमलाचा अमृताचं आस्वाद घेण्यासाठी हे स्मरदहन. आता स्मरदहन हे शंकराचं नाव आहे. स्मर म्हणजे मदन, आणि या मदनाचं दहन ज्या शंकराने केले तो स्मरदहन. त्याचे चक्षु कसे आहेत? त्याला डोळे इथे म्हणले चक्षु, पण हे डोळे कसे आहेत? मधुलिह. काय एक कल्पना आहे. संस्कृतमध्ये लिह धातू आहे. लिह म्हणजे चाटणे. खरा अर्थ चाटणे. भगवद्गीतेत तुम्हाला माहिती आहे लेलिह्यसे ग्रसमानस समंताल. लेलिह्यसे किंवा आपल्या जाऊ दे ते राहू दे. तुम्हाला आयुर्वेदातला शब्द माहिती आहे. लिह पासनं शब्द झाला लेह्य. लेह्य म्हणजे चाटण ज्याला म्हणतो त्याला लेह्य म्हटलेलं आहे. आता हे भुंगे काय करतात? हे मध चाटतात ना, आस्वाद घेतात. म्हणजे एक्झॅक्टली काय करतात? मधुलिह. आता इथे 4थ्या चरणामध्ये वेगळीच उपमा वापरली आहे. सुगंधौ माद्यंती. तर सुगंध घेऊन, तुझ्या त्या कमळाचा सुगंध घेऊन हे शंकराचे जे चक्षु आहेत जणू काही भ्रमर आहेत ते माद्यंती आनंदित होतात. बघा मुखकमलाचं वर्णन, कुरळ्या केसांचं वर्णन, दंतपंक्तीचं वर्णन, जणू काही कमळ, त्याच्यातले केसर, ते छोटे छोटे भुंगे आणि 2 मोठे भुंगे त्याचा आस्वाद घेत आहेत असं म्हटलेलं आहे. आता तू कशी आहेस? सश्रीभिः. सश्री. श्री म्हणजे फक्त पैसा नाही, तर सश्रीक इथे शब्द वापरला आहे की भाग्यवान आहेत. हे सगळे भाग्यवानच आहेत. भुंगे भाग्यवान, शंकराचे डोळे भाग्यवान, आणि मग असे तुझ्या केसाचं वर्णन केलेलं आहे. पूर्वार्धात उपमा अलंकार आहे तर उत्तरार्धात रूपक अलंकार वापरलेला आहे. पहिले ज्या 3 ओळी आहेत त्याच्यामध्ये उपमा दिली आहे ना, तिच्या मुखाला कमळाची, केसांना छोट्या भुंग्यांची, दंतपंक्तीला केसराची, आणि 4थ्या भागामध्ये 4थ्या चरणामध्ये तर शंकर हे शंकराचे डोळे हे काळेभोर भुंगे आहेत असं म्हटलेलं आहे. आता काय बोलणार हो. बघा मुकुट पाहिला, केस पाहिले, सिंदूर पाहिला, तिच्या कुरळ्या केसांच्या बटा पाहिल्या. आता बघूया तिचं मुखचंद्र कसं आहे. बघूया आता मुखापर्यंत, आता भाळापर्यंत आलेलेच काय म्हणत आहेत बघूया. आधी श्लोक वाचूया, अर्थ समजून घेऊया आणि मग त्याचं
आणखीन गुह्यार्थ बघूया. ललाटं लावण्यद्युतिविमलमाभाति तव पदस्द्वितीयं तन्मन्ये मुकुटघटितं चन्द्रकलशं विपर्यासन्न्यासा दुभयमपि सम्भूय च मिथः सुधालेपस्यूतिः परिणमति प्राकाहिमकरः. आता कपाळाचं सौंदर्य. तुम्ही म्हणाल कपाळात काय सौंदर्य? सगळं तिथेच आहे. ललाट लावण्याद्युती. कसं आहे तिच्या ललाटाचं लावण्य? लावण्य आधी शब्द बघूया. लावण्य म्हणजे सौंदर्य एवढं आपल्याला माहिती आहे, पण लावण्याचा आणखीन सूक्ष्म अर्थसुद्धा बघूया. लावण्यामध्ये पाणीदारपणा असतो. सौंदर्य नुसतं नाकी डोळी सुंदर असून एखादी व्यक्ती सुंदर दिसतेच असं नाही. त्याच्या उलट अगदी काळी सावळी साधी व्यक्तीसुद्धा कधीकधी त्याच्या तेजामुळे, त्याच्या कर्तबगारीमुळे किंवा एकूणच वाणीचं कुठल्याही गोष्टीमुळे सुंदर दिसते. त्याला कारण आहे त्याचं पाणी म्हणजे जे मोत्याचं आपण पाणी म्हणतो ना, तलवारीला पाणी असतं, मोत्याला पाणी असतं. पाणीदार व्यक्ती असं म्हणतो ना आपण. शिवाजी महाराज कसे होते? पाणीदार होते, तेज होतं. सौंदर्य तर होतंच, पण तेज त्याच्यापेक्षा जास्त होतं. लावण्यामध्ये सौंदर्याच्या जोडीला तेज आहे, पाणी आहे त्याच्यात. आता हिचं ललाट कसं आहे? लावण्यद्युती. लावण्याने ओतप्रोत आहे, तेजस्वी आहे ना. लावण्यद्युती असं म्हटलेलं आहे. किंवा तारुण्याची जी नव्हाळी असते ना, बघा असं म्हटलं जातं की 16-17 वर्षाची व्यक्ती असेल, मुलगा असो मुलगी असो, सुंदरच दिसते. काही करावंच लागत नाही, कुठलं मेकअप नाही, ब्युटी पार्लर नाही, काही. कारण ते नव्हाळीच आहे, ते तेजच असं चढतं एक अंगावर. त्यामुळे इथे ही कशी आहे? कायम लावण्यवती आहे, सदैव चिरतरुणी आहे. त्यामुळे ती तारुण्यात किंवा उत्तम लक्षणांनी जो संपन्न असतो त्याला हे तेज प्राप्त होतं. त्याला नाकी डोळी सुंदर असायलाच पाहिजे असं नसतं. आता शरीरातसुद्धा असं तेज झळकत असतं. इथे म्हणले ललाटं लावण्याद्युती विमलमाभाति तव पदस्. आई, अर्थ बघूया. लावण्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला तुझा जो भालप्रदेश आहे तो जणू काही तुझ्या मुकुटातील चंद्राचा दुसरा अर्धा भागच असावा असं मला वाटते. मगाशी एक अर्धा भाग पाहिला होता ना, जणू काही इंद्रधनुष्य. आता तो चंद्र कसा आहे? असा आहे आपला नॉर्मल. आणि हा भालप्रदेश कसा आहे? उलटी चंद्रकोर. तो वरती त्याचे टोकं आहेत आणि या भालप्रदेशाची टोकं खाली आहेत. उलटी चंद्रकोर कशी असावी तसा तुझा भालप्रदेश दिसतो आहे. मुकुटावरच्या चंद्राची टोकं ऊर्ध्व दिशेला आहेत आणि भालस्वरूपी चंद्राची टोकं पालथ्या चंद्रकोरीप्रमाणे म्हणजे खालच्या दिशेला आहेत. समजते ना? एक असा आणि एक खाली व उलटा असे आहेत. या दोन्ही चंद्रशकलांची टोकं, आता कल्पना आहे बरं काही, हे शक्य नाही आहे, पण ही कल्पना केली आहे की तो चंद्र असा सरळ आहे आणि हा उलटा आहे. जर का हे दोन्ही चंद्र फिक्स केले किंवा जोडले, आता जोडायला तरी काय आहे ना हो, त्यांच्याकडे सगळ्या मार्ग आहेत. जोडायला अमृत आहे, अमृतानेच जोडायचे असं म्हटलेलं आहे. एकमेकांना जुळवून जर का सुधा लेपस्युती केली तर जणू काही पौर्णिमेचा पूर्णचंद्रच परिणत होतो. इथे म्हटलेलं आहे विपर्यासन्यासा दुभयमपि संभूय च मिथा. उभयम अपि, उभय म्हणजे दोन्ही चंद्र जे आहेत, तुझ्या भालप्रदेशाचा चंद्र आणि मुकुटातला चंद्र, जर का हे दोन्ही उलटे करून जर का एकमेकांना चिकटवले. कशाने चिकटवायचे? सुधालेपस्युती. सुधालेप, सुधा म्हणजे अमृत आपल्याला माहिती आहे, पण सुधा या शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे चुना. व्यवहारात सुद्धा आपण चुन्याने, म्हणजे पूर्वी तरी, आपण आता नाही, पण चुन्याने त्या ज्या विटांमधल्या भेगा आहेत त्या बुजवल्या जायच्या. इथे सुधाचा कुठलाही अर्थ घ्या, अमृताने ते दोन्ही चंद्र चिकटवले, चंद्रकोरी चिकटवले आहेत किंवा सुधालेपस्युती केली तर हे दोन अर्धे अर्धे चंद्र मिळून एक पूर्ण चंद्र तयार होतो असं मला वाटतं आहे.
असं म्हटलेलं आहे. विपर्यास, विपर्यास म्हणजे उलटे केले तर न्यासात उभयमपि संभूय चमिथः सुधालेपस्यूती. आता स्यूती, स्यू धातू आहे त्याच्यामध्ये. स्यूतीचा खरा अर्थ आहे म्हणजे खरा स्यू धातूचा अर्थ आहे शिवणे. आपण शिवतो ना, कपडा आपण शिवतो, स्टिचिंग करणे. अगदी आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर स्युईंग किंवा स्टिचिंग. आता हे दोन्ही चंद्र जोडायचे आहेत किंवा खरं स्युतीचा अर्थ व्यवहारातला आणखीन वेगळा आहे बरं का. संस्कृत साहित्यामध्ये स्युती म्हणजे पिशवी. पिशवी आपण जी बाहेर भाजीला किंवा बाजारात नेतो ती पिशवी. इथे पिशवी अर्थ नाही आहे, पण इथे ते चिकटवणं, फेविकॉलने किंवा आपण ॲडेसिव्हने जसं चिकटवतो. आता हे दोन्ही चंद्र चिकटवायचे आहेत, उलटे करून एकमेकावर चिकटवायचे आहेत. त्याच्यासाठी सुधा आहे. कुठलाही अर्थ घ्या, अमृत घ्या नाही तर चुना घ्या, हे चिकटवायचे आहेत आणि ते त्याचा पूर्ण चंद्र करायचा आहे. सुधा म्हणजे चुना, त्यात पाणी कालवून कस्तुरी, गुग्गुळ आदी द्रव्यांचं मिश्रण करावं. त्याच्याशिवाय हा आकाशातील पूर्णचंद्र दिसेल तरी कसा. परिणमती राका हिमकर. हा राका, राका म्हणजे खरं पौर्णिमा आणि हा हिमकर म्हणजे चंद्र. हा पौर्णिमेचा चंद्र दिसण्यासाठी हे सगळं करायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि आई, तुझं हे ललाट आहे हे चंद्राप्रमाणे पाणीदार तर आहेच पण आल्हाददायक आहे. आणि त्यामुळे काय होतं, भक्ताच्या चित्ताला अतिशय आनंद मिळतो. विमलमाभाति तव पदम. आता तिच्या कपाळाचं वर्णन केलेलं आहे, भाळाचं वर्णन केलेलं आहे. चंद्रच आहे, तो सुद्धा चंद्रच आहे. आणि मुकुटावरची चंद्रकोर, अशा दोन चंद्रकोरी एकत्र करून एक पूर्ण चंद्र होतो आणि जणू काही तोच पौर्णिमेचा चंद्र म्हणून विभूषित होतो असं म्हटलेलं आहे. आता थोडंसं खाली येऊया. भुवया, आयब्रोज. काय म्हणतायत. भुवौ भग्ने किंचित भुवन भयभंग व्यसनिनी त्वदीये नेत्राभ्याम मधुकररुचिभ्यां धृतगुणं धनुर्मन्ये सव्ये तरकरगृहीतं रतिपते प्रकोष्ठे मुष्टौ च स्थगयति निगूढांतरमुमे. आता भुवया काय आहेत. भुवया हे तर फारच सौंदर्याचं प्रतीक आहे. भुवया ज्याच्या अतिशय कमानदार आहेत ती स्त्री सुंदर दिसते. इथे काय म्हणतात आचार्य, हे आई जगज्जननी, त्रैलोक्याचं भय सतत दूर करण्याचा तुला छंदच लागला आहे. भुवन भयभंग व्यसनिनी, महिम्नमध्ये सुद्धा हा शब्द आलेला आहे. भुवन भयभंग व्यसन. भुवन म्हणजे हे त्रैलोक्य, त्रिभुवन ज्याला म्हणतो, त्याला भय आहे ना, ते भयाने वेढलेलं आहे. पण ह्या भयाचं भंग करण्याचं छंद तुला लागला आहे, व्यसन लागलेलं आहे, चांगलं व्यसन आहे. भुवन भयभंग व्यसनिनी. कसं लागलेलं आहे. त्या भुवयांचा प्रभाव मी काय वर्णन करू, मी कसं वर्णन करू तुझं. तू त्या थोड्याशा जरी वक्र केल्यास तरी त्यांना पाहून प्रचंड दैत्य, राक्षस किंवा देवसुद्धा घाबरतात. भुवया थोड्या वक्र केल्या. भुवयांवर खूप म्हणजे देहबोली किंवा आपण ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतो ती पुष्कळशी भुवयांवर अवलंबून आहे. थोडी भुवई वक्र झाली, व्यवहारातसुद्धा भुवई वक्र झाली की ती व्यक्ती रागवली हे आपल्या लक्षात येतं की अरे असं का, असं म्हटल्यावर लक्षात येतं. त्वदीये नेत्राभ्याम मधुकर रुचिभ्याम धृतगुणम धनुर्मन्ये. मला तर वाटतं की ते एक धनुष्यच आहे. दोन भुवया जोडल्यानंतर तर त्याला एक धनुष्याचाच आकार प्राप्त होतो आणि त्याला पाहून सगळेच घाबरतात. प्रकोष्ठे मुष्टौच स्थगयति निगूढांतरमुमे. तुझ्या भुवया सुंदर तर आहेचच, पण त्यांना उपमा देण्याइतकी जगात दुसरी सुंदर वस्तूच नाही आहे. मी काय देऊ, ही देऊ का उपमा. नाही, ती पण पुरेशी नाही असं म्हणून तिला उपमाच नाही आहे असं म्हटलेलं आहे. किंचित वक्र असणाऱ्या तुझ्या भुवया म्हणजे जणू काही मदनाचं धनुष्यच आहे असं मला वाटते. आता मदनाचं धनुष्य म्हणजे काय. मदनाचं धनुष्य असतं ते फुलांचं असतं असं मानलं जातं.
पण शंकरांना जिंकण्यासाठी ते धनुष्य त्यांच्या उपयोगाला आलं नाही आणि म्हणून त्या मदनाने काय केलं, तुझ्या भुवयांचंच धनुष्य केलं आणि ते धनुष्य मदनाने डाव्या हाताने धारण केलेलं आहे. आता डावा हात इथे कुठे शब्द आला आहे हो? तुम्ही म्हणाल कुठे डावा हात शब्द आला आहे? तर धनुर्मन्ये सव्येतर, सव्येतर शब्द आला आहे ना. सव्येतर म्हणजे डावा. कसा काय डावा? तुम्ही म्हणाल कुठनं आला हा सव्येतर? तर सव्य म्हणजे उजवा आणि सव्य म्हणजे डावा आणि अपसव्य म्हणजे उजवा. आपल्याला गुरुजी सांगतात ना सव्य अपसव्य, किंवा आपण व्यवहारातही म्हणतो हे कशाला सव्य अपसव्य. तर सव्येतर, सव्य म्हणजे उजवा, तर इथे सव्येतर अदर दॅन उजवा, अदर दॅन राईट हँड म्हणजे डावा इथे म्हटलेले. धनुर्मन्ये सव्येतर करगृहीत रतिपते, हे रतिपती म्हणजे मदन. त्याचंच जणू काही त्याने तुझ्या भुवयांचं धनुष्य केलं आणि मदन ते डाव्या हाताने धारण करतो आणि त्याचा जो मध्यभाग आहे ना, मग आता हे जोडलेलं दिसत का नाही? आपल्याला दोन भुवया वेगळ्या दिसतात ना, कारण ते दिसत का नाही तर मधला जो भाग असतो ना, मध्यभाग, त्या दोन कमानींच्या मधला जो भाग आहे तिथे मदनाची मूठ आहे आणि म्हणून तो दिसत नाही असं म्हटलेलं आहे. तो मदनाच्या मुठीने झाकला जातो आहे. प्रकोष्ठे मुष्ठौच, मुठीने प्रकोष्ठे त्याला वर आवरण घातल्यामुळे स्थगयती निगूढांतरमुमे, आणि म्हणून तो दिसत नाही. अशा तुझ्या भुवया किती सुंदर आहेत आणि अशी तू त्रिपुरसुंदरी, जगज्जननी, जगदंबे, माते, त्रिकोणात्मिके, तू आमच्यावर कृपा कर, आमचं कल्याण कर, आमचं क्षेम कर, आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा कर, असं तिच्या सौंदर्याचं वर्णन करता करता आचार्य तिच्याकडे मागणी करत आहेत. सौंदर्याचं वर्णन काही नुसतं मिळवण्यासाठी नाही आहे. सुंदर तर ती आहेच आहे, पण ती जगज्जननी जगदंबा आहे, महालसा ती आहे आणि म्हणून तिला मागणी कशाची करायची तर फक्त कल्याणाची मागणी करायची. ही जरी सकाम उपासना असली तरी आपल्याला तिच्याकडनं बाकी काही नको आहे, काही नको आहे, आमचं कल्याण कर एवढंच आणि ती आईच आहे ना, आईशिवाय दुसरं कोण जाणणार. आणि म्हणून आपणही आचार्यांच्या बरोबरीने आपणही तिला प्रार्थना करूया. हे श्लोक शक्य झालं तर आपल्याला काही याच्यातले मोजके निवडक श्लोक तरी आपल्याला मुखोद्गत करता येत आहेत का बघूया आणि तिची आराधना करूया. ज्यांना याच्यातलं आणखीन काही म्हणजे तंत्रशास्त्र पाहिजे असेल त्यांनी अधिक अभ्यास जरूर करावा. आपण ही फक्त परिचयात्मक ही आपली मालिका असणार आहे, सौंदर्यलहरीचा केवळ परिचय. कारण माझा तितका अधिकार नाही आहे, मी तितकी ज्ञानी पण नाही आहे, व्यासंग नाही. संस्कृत भाषेचं किंचित अल्पसं ज्ञान असल्यामुळे हे आपल्यापुढे मांडण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे. आपण इथेच थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. गगनमणिभिः सान्द्रघटितम् किरीटं ते हैमं हिमगिरिसुते कीर्तयति यः सनीडे यच्छायाच्छूर्णशबलं चन्द्रशकलं धनुष्यौनासीरं किमिति न निबध्नाति घिषणाम् धुनोतुध्वान्तं न स्तुलितदलितेन्दिवरवनं घनस्निग्धश्लक्ष्णं चिकुरनिकुरम्बं तव शिवे यदीयं सौरभ्यं सहजमुपलब्धुं सुमनसो वसन्त्यस्मिन् मन्ये बलमथनवाटिविटपिनाम् तनोतु क्षेमन्नस्तव वदनसौन्दर्यलहरी परिवाहस्रोतः सरणिरिव सीमन्तसरणिः वहन्ती सिन्दूरं प्रबलकबरी भारतिमिर द्विषां वृन्दैर्बन्धीकृतमिव नवीनार्ककिरणम् अरालैः स्वाभाव्यादलिकलभसश्रीविरलकैः परीतं ते वक्त्रं परिहसति पङ्केरुहरुचिं दरस्मेरे यस्मिन्
दशनरुचिकिञ्जल्करुचिरे सुगन्धौ माद्यन्ति स्मरदहनचक्षुर्मधुलिहा ललाटं लावण्यद्युतिविमलमाभाति तव यद् द्वितीयं तं मन्ये मुकुटघटितं चन्द्रशकलं विपर्यासन्न्यासा दुभयमपि सम्भूय च मिथः सुधालेपस्यूतिः परिणमतिराकाहिमकरः भ्रुवौ भुग्ने किञ्चित् भुवनभयभङ्गव्यसनिनि त्वदीये नेत्राभ्यां मधुकररुचिभ्यां धृतगुणं धनुर्मन्ये सव्येतरकरगृहीतं रतिपते प्रकोष्ठे मुष्टौ च स्थगयति निगूढान्तरमुमे